दुसऱ्याले देऊन देत. काऊन करत होते तसे? साधू जायेपर्यंत त्याचं मोल नाही समजत. लक्षात घ्या. ते असताना अनेक माणसांना भेटले असतील. कोण म्हटलं आहे आपला क्लासमेट आपल्या संगच कशी केलाय. संत ओळखू येऊ देत नाही. ही कामं केली असे आपल्याला वाटते आहेत बा. नाही. साधूच्या प्रत्येक कृती मागे कार्यकारण भाव असतो. माझ्या अल्पबुद्धीनुसार 2च दिवस झाले, पण बाबांच्या समाधीजवळ थोडस थांबल्यावर माझ्या मनात स्फुरण निर्माण झालं. का देत होते माहित आहे का? याच्या नोटा त्याला, त्याच्या नोटा याला. का देत होते माहित आहे? खिशातली नोट दुसऱ्याच्या खिशात का देत होते माहित आहे? कारण बाबाचा या जगाला संदेश द्यायचा होता. काही संत प्रवचनातून बोलतात, काही प्रवचन करत नाहीत, कृतीतून संदेश देतात. कदाचित संत देवीदास महाराजांना सांगायचं असेल, आज तुझ्या खिशातलं धन आहे ते उद्या दुसऱ्याच्या खिशात जाणार आहे का? आज तुझ्या हातातल्या सोन्याच्या अंगठ्या कदाचित उद्या मार्केटमध्ये जातील, मोडल्या जातील आणि दुसऱ्याकडे जातील. पण ते लोकायले म्हणत भजन म्हण. सगळ्यात जास्त आवड कशाची होती त्यांना? भजनाची होती. कारण या अंगठ्या दुसऱ्याजवळ जातात, पैसा दुसऱ्याजवळ जाते, पण या जिभेनं घेतलेलं भगवंताचं नाव, ते इस्टेट मात्र आपली आपल्याजवळ राहते, तुझ्याजवळ राहते. हा संदेश होता. नाही समजला आपल्याला, नाही समजत जीवाला. संत अवतार होती याजसाठी, संत अवतार होती याजसाठी. अंधारात दिवटी दावावया, अंधारात दिवटी दावावया, अंधारात दिवटी दावावया. अंधारात दिवटी दावावया, अज्ञान तिमिरांधश्च ज्ञानांजन शलाकया, चक्षुरमीलितं येन तस्मै श्री गुरवे. अज्ञान तिमिरांधश्च ज्ञानांजनं शलाकया. हे उन्हाचा किरण आला ना इथपर्यंत व्यासपीठावर. अज्ञान तिमिरांधश्च, अज्ञानाचा अंधकार असला की असा ज्ञानाचा किरण टाकतात संत. कधी ज्ञानोबारायांच्या रूपानं ते सूर्य जन्माला येतो, कधी तुकाराम महाराजांच्या रूपानं ते सूर्य जन्माला येतो. सूर्य बिंब बचके एवढे परिप्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात. एवढूसा किरण असते सूर्याचा, पण एवढूस बिंब दिसते. आरसा धरा, एवढूसा सूर्य दिसते आरशात. नजरेनं पहा, एवढूसा दिसते. परिप्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे, पण उजेड तिने लोकात पडतो. तसं साधूची कृती, संतांची कृती आणि लीला छोटीशी असते, जास्त भाषणबाजी नसते त्याच्यात, पण त्यातून जीवन बदलते माणसाचं. संतन के संग लाग रे, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी.